आज आपण इथे महिला मेळाव्यासाठी जमलेलो आहे. स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. आज त्यांचा स्मृती दिवस आहे आणि अतिशय चांगला दिवस आहे की ज्या दिवसावर आपण इथे जमलेलो आहोत सगळेजण. आणि आपण खरोखरच सावित्रीच्या लेखी आहोत आणि त्यांचंच कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे. मंचकार उपस्थित मान्यवर भगत मॅडम, संगीता पवार मॅडम आणि मुख्य आयोजक पायल मनोहर मॅडम आणि उपस्थित सर्व माझ्या मैत्रिणींनी. आज या महिला दिनाच्या दिवशी मला खूप बोलायचं आहे. जास्त वेळ नाही घेत, सगळ्यांनाच बोलायची संधी मिळाली पाहिजे. जे सावित्रीबाईंनी केलेलं आहे, शिक्षणाची गंगा आपल्याला उघडी करून दिलेली आहे आणि आपण शिक्षण घेतल्यामुळेच आज इथे उभी आहे. त्यांनी जे चालू केलेलं काम आहे त्याच्यामुळे मी आज उभी आहे इथे. आणि हा सगळा बोलण्याचा जो प्रकार आहे हा सगळा शिक्षणामुळे आहे. जेव्हा शाळेत शिकत असतो आपण सगळ्यांनी शिक्षण घेताना सगळं काही मिळालं असं नाही. शाळेत जायला चप्पल नव्हती तर सायकल पण नव्हती, जायला पायी जाऊन आपण सगळ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. कपडे पण एक दोनच मिळायचे आणि आज आपली कंडिशन सगळी चांगली कशामुळे आहे तर शिक्षणामुळे आहे. तर शिक्षणामध्ये आपण महिलांना समान संधी मिळालेली आहे आणि मुलींना पण आपण सपोर्ट केला पाहिजे शिक्षणासाठी. सोबतच मी आरोग्य विभागामध्ये आज 36 वर्ष काम करत आहे. माझं जास्त बोलणं आरोग्यावर असते. तर सर्व महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही वर्षातून 2दा आपली स्वतःची पूर्ण तपासणी करून घेतली पाहिजे. सगळं रक्ताची तपासणी, गर्भाशय कॅन्सरची तपासणी, ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी, थायरॉईड, BP, शुगर हे सगळ्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे. आणि हिमोग्लोबिन महत्त्वाचं म्हणजे आपलं सर्व हिमोग्लोबिन 12च्या वर असलं पाहिजे. कोणाचं आहे काही ते 12च्या वर? सगळ्यांना माहिती आहे आपलं किती आहे? हां, 12च्या वर असलं म्हणजे चांगलं. 12च्या कमी असेल तर त्यांनी ट्रीटमेंट घ्या, आहार घ्या आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा. आपलं आरोग्य चांगलं असलं तर आपण आपल्या कुटुंबाचं आणि सगळं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. हे महत्त्वाचं. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण काय करू शकतो, महिला आपण काय करू शकत नाही. मी माझं उदाहरण तुम्हाला सांगते. पहिले सुरुवातीला मी थोडीशी लाजरी बुजरीच होती, म्हणजे कसं बोलू बा, कसं जाऊ, कसं करू. पण मी बघितलं, मी कुठेतरी तिथे बसलेली असायची आणि इकडे दुसरे बोलायचे. तेव्हा मला वाटायचं अरे मी इथे काय करत आहे, मी काय तिथे जाऊन बोलत. मग मी थोडं एक छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण घेण्यामध्ये डेअरिंग वाढवलं आणि मी आज आमची जिल्हा परिषदमध्ये TOT आहे, प्रशिक्षक आहे, आशा सेविका, आमच्या आरोग्य सेविका, MPW यांना सगळ्यांना आरोग्यविषयक जे काय आमचे असते त्याच्यामध्ये प्रशिक्षण देते. आणि प्रमोशन होत मी आज आरोग्य विस्तार अधिकारी आहे नेरला. मध्येच माझा एकदा अपघात झाला. मला डान्स पण आवड आहे, गाण्यात तर नाही पण मी डान्स वगैरे करते. अपघात झाला, माझी स्पाईन सर्जरी झाली. त्याच्यामध्ये 3-6 स्क्रू आणि रॉड टाकून आहे. 2 वर्ष आराम केला, त्याच्यानंतरही मी आता डान्स करते. YouTube चॅनल आहे, YouTubeवर माझे सगळे टाकते. महत्त्वाचं म्हणजे कालच आपला जो महिला मेळावा झाला नाना पार्कमध्ये, तिथे पण मी डान्स केला, लेझिममध्ये सहभाग घेतला आणि जे काय माझ्या याच्याने करू शकते. म्हणून असं अशक्य कोणतीच गोष्ट नाही. आपण जर ठरवलं, पॉझिटिव्ह जर राहिलो आपण तर नक्कीच आपण एक चांगलं कार्य करू शकतो. हे तर मी सांगतच आहे. परंतु जे मी म्हणत आहे तुम्हाला की सावित्रीनी जे आपल्याला दिलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे, त्यांनी खूप सारं कार्य करून ठेवलं, त्याच्यामुळे आपण हे सगळे करत आहोत. पण त्यांनी दिलेला वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. जरी आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे, 50% आरक्षण दिलेलं आहे, पण त्याचा खरोखरच उपयोग आहे का, हे कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे. आज आपण शहरात राहतो, इथे बसतो म्हणून आपल्याला त्याचं वाटत नाही. पण ग्रामीण भागात बघा तुम्ही, ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत, मी ग्रामीण भागात जास्त माझी नोकरी झालेली आहे, त्यांचे काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्या आणि त्यांना आपण एक महिला 10 महिलांना मदत केली पाहिजे. आर्थिक जे काही होईल थोडीफार मदत केली पाहिजे शिक्षणासाठी, आर्थिकतेसाठी. तरच आपण हे महिला दिनाचं काय करू शकतो, सार्थक करू शकतो. त्याच्यानंतर 50% आरक्षण मिळालं, पण त्याचा उपयोग आपण घेत आहोत का, आपल्यावर अन्याय होत आहे की नाही हे कुठेतरी पाहिलं पाहिजे. पुरुष प्रधान संस्कृती आहे, पितृसत्ताक पद्धत आहे. माझ्यापेक्षा मॅडम याच्यावर जास्त चांगलं बोलणार आहे, सांगणार आहे. पण मी ज्या ट्रेनिंगमध्ये माझ्या आशा सेविकेंना शिकवले त्याच्यातलं थोडंफार सांगते मी की आपल्याला गर्भापासून तर स्वर्गापर्यंत आपल्यावर अत्याचार सुरू आहे. बरोबर आहे ना? प्रत्येक वयोगटामध्ये गर्भापासून म्हणजे पहिले तर आपल्याला जन्मालाच नाही येऊ देत आहे की नाही. स्त्री भ्रूण हत्या चालू आहे, इथपासून आपल्यावर अत्याचार चालू आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पुढचं त्याच्या पुढे जेंडर आहे, लिंगभेद आहे. मुलगी जन्माला आली की आनंद होत नाही, मुलगा जन्माला आला की आनंद होतो. ते अत्याचार आहे. दूध पाजत नाही, लक्ष दिलं जात नाही, दवाखान्यात नेलं जात नाही. शिक्षणात सुद्धा समान म्हणतो आपण, आपल्या मुली शिकल्या, आपण शिकवलं. पण आजही ग्रामीण भागामध्ये जर ग्रामीण भागातली मुलगी असेल आणि तिला उच्च शिक्षणासाठी पाठवायचं असेल, पैसे खर्च करायचं असेल,
तर प्राधान्य पहिले मुलाला दिल्या जाते, मुलीला नाही दिल्या जात. एकटी मुलगी शहरात कशाला ठेवू, एकटी मुलगी शहरात कशी ठेवू म्हणून तिचं शिक्षण कुठेतरी मागे पडते. कोण्या कारणामुळे का, ती एक फक्त स्त्री आहे म्हणून. पुरुषाबाबत असं होते का, मुलांना पाठवल्या जाते कुठे पण शिक्षणासाठी. आपण बसलेल्या याच्यातले आपलं कुठेतरी शिक्षण मागे पडलं. काहून तर आपण स्त्रिया कुठे शहरात पाठवू शकत नाही, उच्च शिक्षणाला पाठवलं नाही, त्याच्यामुळे कुठेतरी आपण पण शिक्षणात मागे पडलेलं आहे. हा अन्याय नाही का, असं वाटत नाही का तुम्हाला हा अन्याय आहे? हां, हे झालं शिक्षणाच्या बाबतीत आहे, खेळण्याच्या बाबतीत आहे. जरी प्रगत आहे देश, होत आहे, पण ग्रामीण भागाचा, आपला पूर्ण देश जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागाचा जर विचार केला तर हा अन्याय आहेच. त्याच्यानंतर शिक्षणाचं झालं, जोडीदार निवडीचा अधिकार आहे. आधी करत असतील मुली, लव्ह मॅरेज करतात, प्रेमविवाह करतात, पण असं पर्सेंटेज कमी आहे. ग्रामीण भागाचा विचार केला तर मुलगा मुलगी बघायला येते तेव्हा मुलाला विचारले जाते की तुला मुलगी पसंत आहे का. मुलीला म्हणते का तुला मुलगा पसंत आहे का म्हणून नाही आहे. जोडीदार निवडायचा अधिकार चांगला आहे, असं आहे, आम्ही ठरवलं तू त्याच्याशी लग्न कर, नाही जाणे तिला करावं लागतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आहे की नाही. तिला बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. शिक्षण आहे, जोडीदार निवडायचा अधिकार आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये महिलांना डावलल्या गेलेल्या आहे. मग पतीच्या डाव्या बाजूला बस, कोणत्याही कार्यप्रसंगात कुठे बस, डाव्या बाजूला बस. नारळ फोडण्याचा अधिकार पुरुषांना, बरोबर आहे. होत आहे सुधारणा, होत आहे, अजून होत आहे सुधारणा, आणि खूप सारं आपल्याला अजून कार्य करायचं आहे. अशा प्रकारे आपण अजून सारं काम करू शकतो. त्याच्यानंतर स्वर्गापर्यंत म्हटलेलं आहे मी. वृद्धावस्थेत खूप सारे प्रॉब्लेम आहे महिलांचे. आता आम्ही खूप घेत असतो, बोलतो म्हटलं तर खूप वेळच आहे. त्याच्यानंतर स्वर्गापर्यंतही काही आपल्याला सुटलो नाही. मृत्यूनंतरही अन्याय आहे. एखाद्या महिलेने जर आत्महत्या केली माहेरी सासरी, त्याच्यानंतर जर त्या सासरच्यावर गुन्हा दाखल झाला, काही झाला, तर काय म्हणतात मग, बैठक वगैरे बसवते, जाऊ दे मेली ते गेली, तुम्ही आम्हाला काही पैसे देऊन टाका, प्रकरण निपटून टाका. त्या महिलेला न्याय मिळतो का? तिच्यावर अन्याय नाही का? शारीरिक अत्याचार आहे, प्रेतावर सुद्धा अत्याचार केलेले आहेत. आपण कितीतरी बातम्या वाचतो. म्हणजे आज महिला सुरक्षित आहे का? एकटी महिला बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे कुठेतरी हा पुरुषांचा काय पाहिजे, कल बदलला पाहिजे महिलांकडे बघण्याचा, बरोबर आहे की नाही. आणि महत्त्वाचं काय आहे पुन्हा, की आपण मुलींना सांगतो, मुलींना शिकवतो की बाई असं वाग, तसं वाग, रात्रीची बाहेर नको जाऊ, पण मुलांना शिकवतो का? मुलांना शिकवणं गरजेचं आहे. घरातूनच जर मुलांना शिकवलं गेलं, आईकडून, फॅमिलीमधून, कुटुंबाकडून, की तू जी दुसरी मुलगी आहे, दुसऱ्याची मुलगी आहे, ती कोणाची तरी आई आहे, बहीण आहे, इथून जर आपण मुलांवर संस्कार केले तर पुढे जे हे असे प्रकार घडत आहे हे घडण्यास नक्कीच आळा बसू शकतो. मुलींना आपण शिकवतो, मुलींना इतके बंधनं, हे कपडे घाल, आजकाल तर घालतो म्हणजे आपण सगळेच कपडे, मुली घालतात, आपणही घालतो, मी पण घालते, पण पूर्ण ऑल याचा जर विचार केला तर मुलांना जास्त शिकवणं गरजेचं आहे मुलींसोबतच. मला वाटतं खूप झालं बोलणं. आणि मॅडम हो कंटिन्यू करा. हो, आणि हे सगळं म्हणजे प्रत्येक वयोगटामध्ये आपल्यावर अत्याचार आहे. आता 50% आरक्षण दिलं राजकारणामध्ये, बरोबर आहे. राजकारणामध्ये आणि ग्रामीण भागात मी काम करते. सरपंच महिला असते, कारभार माणूस पाहते. सभापती महिला असते, कारभार माणूस पाहते. अरे पण तुझ्यात ॲबिलिटी नाही का महिलेमध्ये? आहे ना, ती पण करू शकते, पण तिला बाहेरच निघू देत नाही. माणूस नवराच पाहते सगळं कारभार, फक्त तिला सही कर. मी एकदा गेली का मला सरपंचाच्या घरी जायचं, सरपंच नाव बाईचं, आणि मला हाय सरपंच आहे म्हणून माणूस दाखवलं. मग मी जर तिकडे ग्रामीण भागात बोलली की मग माझं राग करतं. पण मला वाटतं कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे. कुठेतरी आपण म्हणजे हे झालं पाहिजे, एकत्र आलो पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. संगीताताई पवार आहे, त्यांना मी चांगलं ओळखते, त्यांचं भाषण पण ऐकलं आहे. आसेगाव देवीला आल्या होत्या त्या एकदा दारूबंदीच्या याच्यात. एकदा आमची राष्ट्रवादीची मिटिंग झाली होती, राष्ट्रशक्ती फिल्म फाउंडेशनची, तिथे पण तुम्ही आल्या होत्या. त्याच्यानंतर खूप सारे त्यांचे मी भाषण ऐकलेलं आहे. आणि हे जे बोलतात सगळे यांच्यापासूनच मी इन्स्पिरेशन घेतलेली आहे. आपले तेलंग मॅडम आहे, त्यांचं पण मी ऐकलेलं आहे. आता आज मॅडमचं पण ऐकणार आहे. आणि यांच्याकडून मी थोडं घेत तुम्हाला थोडं सांगत आहे. तर पुन्हा एकदा धन्यवाद. आयोजक जे कोठारी ज्वेलर्स आहेत, कोठारी ज्वेलर्स यांनी इतकं छान अरेंजमेंट करून दिली आपल्याला आणि मला इथे महिलांसाठी बोलवलं. आणि नक्कीच त्यांची ज्वेलरी पण छान छान आहे, आपल्या उपयोगाला येणार आहे. नक्कीच आम्ही त्याचा उपयोग करू. महिला म्हटल्यावर ज्वेलरी आणि साडी हे महिलांचा वीक पॉइंट आहे.
ते आम्हाला पाहिजेच असते. आवडीचा विषय आहे आणि सगळे आवडीचे विषय आपण घेऊ आणि सगळं एन्जॉय करू लाईफ आणि एकमेकांना मदत करू. महत्वाचं म्हणजे एकमेकांना मदत करू. मदत करणं खूप महत्वाचं आहे. कालच माझ्या वांगरनगरमध्ये मी बघितलं, सासू सुनाचे भांडणं झाले, सासूने फाशी दिली. म्हणजे हे असं प्रकार नाही व्हायला पाहिजे. समंजसपणा ठेवायला पाहिजे आणि एकमेकीचे पाय न होता, एकमेकीचे पाय न ओढता सुने आत्महत्या करे, आता सासूने आत्महत्या केली. चित्र बदललं. पण शेवटी ती महिलाच आहे ना. शेवटी काय आहे, ती महिलाच आहे. आपण आपल्या महिलांना सपोर्ट, माणसं काही आपल्याला सपोर्ट करणार नाही आहे, ते तर आपले पाय सोडतील. म्हणून आपण आपल्या महिलांना सपोर्ट केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. खूप सारं काम आहे अजून करायचं आपल्याला. सावित्रीबाई फुलेंनी जरी काम केलेलं आहे, खूप महिलांनी जरी काम केलेलं आहे, पण आपल्यासाठी संपलं बा असं नाही आहे. मी आता एवढे विषय सांगितले तुम्हाला. याच्यावर आपल्याला अजून खूप सारं काम करायचं आहे. अजून आपल्याला चांगलं वॉशरूमची व्यवस्था नाही, सार्वजनिक ठिकाणी आहे का वॉशरूम चांगलं, त्याच्यासाठी आपल्याला भांडायचं आहे. आज मेन लाईनमध्ये गेलो तर चांगलं वॉशरूम आपल्याला मिळते का? तिथं आपली बेसिक गरज आहे की नाही. माणसांना त्याची गरज पडत नाही, पण आपल्यासाठी आवश्यक आहे. ते इन्फेक्शन होऊ शकते याच्यामुळे. आपलं आरोग्य चांगलं ठेवणं पण आपल्या हातात आहे की नाही. याच्यासाठी आपण उघडपणे बोलत नाही, कारण स्त्री सुलभ लज्जा असते. कसं बोलू, कसं बोलावं, बरोबर आहे की नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. आपल्याला एकत्र यायचं आहे, भांडायचं आहे आणि आपले हक्क, आपला अधिकार आपल्याला मिळवून घ्यायचा आहे की नाही. आपल्या संपत्तीमध्ये महिलांना अधिकार म्हटलेला आहे, पण आपण घेतो का? आईवडिलांकडचा, भावाकडचा आपण अधिकार घेतो का? आहे की नाही. आपण घेत नाही, भावाला देऊन टाकतो. जर एखाद्या बहिणीने घेतो म्हटलं तर काय होते, मग तुझं माहेरपण तुटलं. चोळी बांगडी जे करत असते दरवर्षी याचं, हे मग तू घे आणि तू चालली जा, डबल आमच्या